परिवहन विभागाने प्रत्येक वाहनाला आता हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट अनिवार्य केली आहे. सुरुवातीला 31 मार्च ही शेवटची तारीख होती, पण आता 30 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आली. पण नवीन नंबर प्लेट लावण्याचा उद्देश म्हणजे 1200 कोटींचा घोटाळा असल्याचं राष्ट्रवादीच्या एका नेत्याने म्हटलंय. नक्की विषय काय आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया. जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता विषयाकडे वळूया. त्यापूर्वी आपण या नंबर प्लेट बद्दल थोडी माहिती घेऊया. तर विषय असा आहे की ही नंबर प्लेट कशी आहे. HSRP ही नंबर प्लेट अल्युमिनियम पासून तयार केली जाते. होलोग्राम स्टिकरसह ही नंबर प्लेट येते. वाहनांच्या इंजिन आणि चेसिसचा नंबर त्यावर लिहिलेला असतो. नंबर युनिक असून तो प्रेशर मशीनने लिहिलेला असतो. कोणत्या वाहनांना HSRP बंधनकारक आहे तर 2019 पूर्वीच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना ही नंबर प्लेट बंधनकारक असणार आहे. 30 एप्रिल पूर्वी नंबर प्लेट बसवली नाही तर कदाचित 500 ते 5000 पर्यंत दंड बसू शकतो असं म्हटलं जाते. या नंबर प्लेटमध्ये छेडछाड करून होणारे गुन्हे कमी करणे, वाहनांची ओळख पटवणे, वाहन चोरीचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. वाहनांना या प्रकारचे नंबर प्लेट लावण्यामागचा उद्देश चांगला असला तरी त्याच्या शुल्कावरून गंभीर आरोप सुरू झाले. परराज्य तुलनेत महाराष्ट्रात या नंबर प्लेटची किंमत जास्त असल्याने वाहनधारकांकडून नाराजी आणि संताप व्यक्त होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तर हा 1200 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा गंभीर आरोप केलाय. खासदार सुप्रिया सुळेंनी ट्विट करत या निर्णयाला विरोध केलाय. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की गोव्यामध्ये दुचाकी वाहनांचे शुल्क 155 रुपये, परंतु महाराष्ट्रात हे दर 450 रुपये आहे. गोव्यामध्ये 3 चाकी वाहनांच्या नंबर प्लेटला 155 रुपये आणि 4 चाकी वाहनासाठी 203 रुपये घेतले जात आहे, परंतु महाराष्ट्रात हे दर 500 रुपये आणि 745 रुपये आहे. तसेच आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि पंजाबमध्ये महाराष्ट्रापेक्षा कमी शुल्क आहे. यावर आयुक्त विवेक भीमनराव यांनी म्हटले की नंबर प्लेटच्या संदर्भातील टेंडर प्रक्रिया ही आपण नियमानुसार केली आहे. त्याला हाय पॉवर कमिटीची मान्यता देखील प्राप्त आहे. इतर राज्यांचे दर व आवश्यकता सर्व बाबी हाय पॉवर कमिटीला दाखवून आणि त्यांच्या परवानगीने घेतली. त्यानंतरच टेंडर संदर्भातील कारवाई करण्यात आलेली आहे. इतर राज्यांमधील प्लेटचे दर आणि फिटमेंट चार्जेसमुळे लोकांच्या मनात थोडा गोंधळ निर्माण झालाय. फिटमेंट चार्जेसच्या नावाखाली लोकांकडून अतिरिक्त पैसे घेतले जात होते. या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने प्लेटचे दर आणि फिटमेंट चार्जेस एकत्र घेण्याचा निर्णय घेतलाय. कुठल्याही प्लेटचे दर आणि फिटमेंट चार्जेस वेगवेगळ्या प्रकारे आकारता येणार नाही असं आयुक्त विवेक भीमनराव यांनी म्हटलंय. हा केलेला आरोप ऐकून तुम्ही यावर सहमती दर्शवता का? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीसाठी विषय असा या चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.